नमस्कार, मी जयेश संजय मुरकुटे, कार्याध्यक्ष कोथरूड विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष। मी आज या ठिकाणी पॅन कार्ड क्लब रोड, जो की बाणेरचा सगळ्यात प्रीमियम म्हणलं तरी हरकत नाही असा हा एरिया आहे, जिथे कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिक फ्लॅट घेतात। हा परिसर आपण बघू शकता। इतक्या सुंदर पद्धतीने हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत डेव्हलप करण्यात आलेला हा परिसर आहे। इथली आपण सिच्युएशन आता जाणून घेऊ। या परिसरामध्ये रेसिडेन्शियल स्कीम सोबतच कमर्शियल्स देखील या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। इथली सिच्युएशन अशी आहे, इतका FSI दिला जातो, पण ह्याच कमर्शियल्सला अक्षरशः पार्किंगची सोय नाहीये। हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण पार्किंग ही फुटपाथ वरती केली जात आहे। आपल्या करातनं, आपल्या टॅक्स रुपी पैशातनं उभारण्यात आलेले हे फुटपाथ, आता मला प्रश्न असा पडलेला आहे, हे बिल्डर हे व्यावसायिकांसाठी उभारण्यात आलेले आहेत, त्यांच्या पार्किंगच्या सोयीसाठी की नागरिकांना चालण्यासाठी? अत्यंत दुर्दैवी अशी परिस्थिती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे 2 लेनचे रस्ते, ज्याच्यामध्ये एक लेन ऑलरेडी ऑक्युपाय करण्यात आलेली आहे या पार्किंग स्पेसेसनी, ह्या गाड्यांनी, याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही। या परिसरातली वाढती लोकसंख्या पाहता ही भविष्य काळामध्ये जी ट्रॅफिक कोंडी आपल्याला मेन रोड्सला पाहायला मिळते, तीच ट्रॅफिक कोंडी आपल्याला या परिसरामध्ये देखील पाहायला मिळणार आहे। कोणतेही नेते मंडळी या विषयावरती बोलायला तयार नाही। नागरिकांनी ह्या गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे। हे जर का वाढत गेलं तर हे आपल्या हाताबाहेर जाणारा विषय आहे। तर नागरिकांनी नक्की या गोष्टीचा विचार करा। धन्यवाद।